मेडिसिन दॅट इज द थुजा. आता जी थुजा मेडिसिन आहे तर त्याच्या म्हणजे ह्या मेडिसिनला आपण रिकॉल करणार एका स्मॉल स्टोरीने. तर कन्सिडर करा की कसा पर्सन आहे एक विथ डिस्टेंडेड पर्सन विथ डिस्टेंडेड ॲबडोमेन. म्हणजे कसा पर्सन त्याचा ॲबडोमेन डिस्टेंडेड झालेला आहे अँड हो सीट नियर द ट्री. म्हणजे तो एका ट्रीच्या जवळ बसलेला आहे आणि त्यामुळे काय होतं की स्किन बिकम अनहेल्दी. तर काय होतं की त्याला म्हणजे इन्फेक्शन वगैरे होतं त्या लिव्हजपासनं त्या ट्रीच्या आणि मग त्याची स्किन जी आहे ना तर ती अनहेल्दी होते आणि त्याला ऑर्ट जे आहे तर ते त्याच्या स्किनवरती होतात. त्यानंतर काय की ही टेक द व्हॅक्सिन. मग त्यानंतर तो जो पेशंट आहे तर तो काय करतो की व्हॅक्सिन घेतो. सो ही टेक द व्हॅक्सिन देन ही मेक फिक्स आयडिया. म्हणजे व्हॅक्सिनने त्याला काही फरक पडत नाही, त्याने नवीन कम्प्लीट ॲग्रेवेट वगैरे होतात आणि मग तो त्याच्या फिक्स आयडिया बनवतो की देर इज द सम सुपर पॉवर विच कंट्रोल मी. म्हणजे त्याला असं वाटतं की कोणती तरी एक सुपर पॉवर आहे जी की मला कंट्रोल वगैरे करते. अँड बॉडी इज द ग्लास अँड इट विल ब्रेक. म्हणजे तो म्हणतो की बॉडी जी आहे ना ती ग्लासने बनलेली आहे आणि ती ब्रेक वगैरे होऊ शकते. देन द डिझायर फॉर द स्वीट अँड इट स्वीट. त्याच्यानंतर त्या म्हणजे काही स्वीट खाण्याची त्याची इच्छा होते, त्याच्यानंतर तो स्वीट खातो पण इट प्रोड्यूस डायरिया. पण काय होतं की जो डायरिया आहे तो प्रोड्यूस वगैरे होतो. देन डायरियानंतर मग परत कॉन्स्टिपेशन वगैरे जे तर ते होतं आणि त्याला ओपन एअर वगैरे पाहिजे असते म्हणून तो ट्री खाली म्हणजे तिथं बसलेला असतो नियर द ट्री वगैरे. तर आता याच्यावरनं आपण त्याच्या बाकीचे जे कंप्लेंट्स येतात ते लक्षात ठेवणार. तर त्यामध्ये आता तुझ्याचं कॉमन नेम. तर कॉमन नेम आहे की अर्बर भेट आहे, ट्री ऑफ लाईफ आणि व्हाईट सीडर. त्यानंतर आहे की त्याची फॅमिली कॅनिफेरेसी फॅमिली जे येतात ते आहे. त्यानंतर प्रूव्हर आहे थॅनेमेन्सर. त्यानंतर इंट्रो. तर आता त्याच्यामध्ये काही ही मेडिसिन जे आहे ना फिग वॉर्ट वगैरे असतात, म्हणजे जे फिग वॉर्ट वगैरे आहे तर त्याच्यासाठी आहे. त्याचबरोबर जे गोनोरिया वगैरे आहे तर त्यासाठी पण दिले जाते, म्हणजे इम्पॉर्टंट मेडिसिन आहे. देन त्यानंतर आहे की स्फिअर ऑफ ॲक्शन. तर स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे कुठल्या ऑर्गनवरती ही मेडिसिन ॲक्ट करते. त्यामध्ये GITचे जे ऑर्गन्स वगैरे आहेत तर त्याच्यावरती ॲक्ट करते, स्किनवर ॲक्ट करते, ॲज वेल एज जे युरिनरी ऑर्गन वगैरे आहेत तिथं पण ॲक्ट करते. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस. तर ही जी मेडिसिन आहे तर ती काही लिम्फॅटिक सिक्रेशन जे आहे ते प्रोड्यूस वगैरे करते. त्याचबरोबर जी अनवॉन्टेड ग्रोथ आहे तर ती पण म्हणजे त्यासाठी आपण देतो. तर म्हणजे ॲज दिस मेडिसिन थ्रू यूज ॲज अ अँटीसायकोटिक ड्रग. त्यानंतर आहे की कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये फर्स्ट आहे की फिजिकल मेकअप. तर त्यामध्ये ह्याचं जे कॉन्स्टिट्यूशन द फिजिकल मेकअप आहे तर फिजिकल मेकअपमध्ये जे ॲबडोमेन असतं ना ते डिस्टेंडेड वगैरे असतं त्याचं. त्यानंतर टेम्परामेंट. तर टेम्परामेंट जे आहे तर ते लिम्फॅटिक टेम्परामेंट वगैरे आहे आणि रिलेशन विथ हीट अँड कोल्ड जे येतो तो चिली पर्सन आहे. म्हणजे त्याला हॉट म्हणजे चिली पर्सन आहे, त्याला हॉट थिंग्स आवडतात परंतु म्हणजे ओपन एअर पण आवडते. त्यानंतर काही की मायझम आहे सायकोसिस. तर आता आपण बघणार तुझ्याचे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये जो फर्स्ट सिम्पटम आहे की फिग वॉर्ट. म्हणजे तुझा जो काही पेशंट असतो ना तर त्याच्या स्किनवरती फिग वॉर्ट जे येतं ते त्याचं फॉर्मेशन वगैरे होतं आणि म्युकस मेम्ब्रेनमधनं डिस्चार्ज पण होतो आणि तो जो डिस्चार्ज असतो तो फाऊल स्मेल म्हणजे त्याचा खूप जास्त स्मेल वगैरे येतो. त्यानंतर आहे की तुझ्याचा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ वगैरे जे येतं ते होते. म्हणजे सायकोसिस म्हणजे अँटीसायकोटिक रेमेडी म्हणून यूज करतात वगैरे. आणि तुझ्याच्या ज्या काही म्हणजे कंप्लेंट्स वगैरे आहेत त्या म्हणजे लेफ्ट साइडेड रेमेडी आहे ही, म्हणजे लेफ्ट साइडेड कंप्लेंट वगैरे असणार आहेत. जसं की जे लेफ्ट साइडचे ऑर्गन्स वगैरे आहेत जसं की टेस्टिस वगैरे, किडनी. त्यानंतर आहे की बॅड इफेक्टिव्ह फ्रॉम द व्हॅक्सिनेशन. म्हणजे व्हॅक्सिनेशन घेतल्याच्या नंतर जे त्याचे कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात त्याला त्रास वगैरे होतो. त्यानंतर तर आता स्वेट जे आहे तर ते म्हणजे अनकव्हर पार्टवरती असते एक्सेप्ट द फोरहेड. म्हणजे जे हेड असतं ना तर तिथे नसते स्वेट वगैरे. त्यानंतर काय की इन द जेनिटल रिजन स्मेल लाईक द हनी. त्यानंतर एक स्वेट जे येतं ते स्टॉप होतं व्हाईल वॉकिंग म्हणजे चालल्यानंतर थांबतं. त्यानंतर काय व्हेन आईज क्लोज व्हर्टिगो. म्हणजे ज्यावेळेस तो आईज क्लोज करतो तर त्याला चक्कर वगैरे येते. त्यानंतर पुढचा जो आहे गायडिंग सिम्पटम तो म्हणजे की कॉयटन इज द प्रिव्हेंटेड ड्यू टू द सेन्सिटिव्हनेस ऑफ द व्हाजायना अँड इम्पॉर्टन्सी पण असते. त्यानंतर आहे की सप्रेस द गोनोरिया रुमेटिझम वॉकर. म्हणजे ज्यावेळेस गोनोरिया सप्रेस करतो तर त्यामुळे रुमेटिझम म्हणजे ते ॲपियर वगैरे होतं. त्यानंतर आहे डिझायर फॉर द स्वीट. म्हणजे स्वीटसाठी डिझायर वगैरे त्याची इच्छा असते. मग त्यानंतर तो स्वीट परंतु स्वीटने काय होतं त्याला डायरिया वगैरे जो येतो तो प्रोड्यूस वगैरे होतो. तर आता त्यानंतर आहे की माइंड. आता माइंडमध्ये मेंटल सिम्पटम आहे. तर तुझ्याचे जे मेंटल सिम्पटम आहे तर ते आहे की त्याच्या फिक्स आयडियाज असतात. तर फिक्स आयडियाज कोणकोणते असतात मग की त्याला असं वाटतं की स्ट्रेंज पर्सन अलॉंग द साईड. म्हणजे त्याला असं वाटतं की कोणतं तरी एक स्ट्रेंज पर्सन उभा आहे वगैरे. आणि बॉडी आर द सेपरेटेड. ॲबडोमेन डिस्टेंडेड वगैरे असतं त्याचं आणि त्याला असं वाटतं की समथिंग इज अलाइव्ह इन द ॲबडोमेन. ॲबडोमेनमध्ये काहीतरी आहे असं त्याला वाटतं. त्यानंतर काय होतं की
जी बॉडी वगैरे आहे ना तर ती काचेची म्हणजेच ग्लासची बनलेली आहे असं त्याला वाटतं आणि ती ब्रेक वगैरे होऊ शकते असं वाटतं त्याला. त्यानंतर आहे की देअर इज सम सुपर पॉवर ऑर द सुपर ह्युमन हू कंट्रोल मी. तो म्हणतो की म्हणजे कोणतं तरी एखादा पर्सन आहे जो मला कंट्रोल वगैरे करतोय. त्यानंतर आहे की समथिंग इज अलाइव इन द ॲबडोमेन अँड द बॉडी ऑफ द ग्लास अँड ब्रेक इट. त्यानंतर काय वूड सेन्सेशन इन द लोअर लिम्ब व्हाईल द वॉकिंग. चालल्यानंतर जे येतं ते वूड सेन्सेशन वगैरे असतं लोअर लिम्बमध्ये. त्यानंतर युरिथ्रा जे येतं त्याच्यामध्ये ट्रिकलिंग युरिन जे येतं ते होतं. त्यानंतर नेल ड्राईव्ह इन टू द पॅरिटल बोन. तुझा जो काही पेशंट असतो ना त्याला असं वाटतं की कॉन्व्हेक्स बटन आहे ऑन द हेड. त्यानंतर पुढचं आहे की म्युझिक इज अनबिअरेबल. म्हणजे म्युझिकला तो टॉलरेट नाही करू शकत. त्याचं म्हणजे विपिंग टेंडन्सी वगैरे जे येतं ते होते त्याला सॅड वाटतं. त्यानंतर आहे की ऑल ओव्हर जे ते स्लोनेस आणि स्लगिशनेस वगैरे जे येते ते असते बॉडीमध्ये. त्यानंतर तो फॉरगेटफुल पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे की ॲग्रेवेशन आहे बाय द टचने ॲग्रेवेशन वगैरे होते. त्यानंतर आहे एलिमेंट फ्रॉम म्हणजे कोणत्या सिम्पटममधून त्याचं जे ओरिजिन वगैरे होतं त्यामध्ये आहे की सप्रेस गोनोरिया त्यामुळे पण होऊ शकतात. दुसरं आहे की व्हॅक्सिनेशन नंतर त्याच्या सगळ्या कंप्लेंट जे येतात ते ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर टीने किंवा टोबॅकोने पण त्यानंतर टी घेतल्याच्या नंतर टोबॅकोने पण त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर ओनियने किंवा सनस्ट्रोक वगैरे आणि सेक्शुअल एक्सेसमेंटमुळे पण होऊ शकतं. त्यानंतर आहे पर्टिक्युलर्स. आता पर्टिक्युलर्समध्ये आहे की हा जो पेशंट असतो ना तुझ्याचं तर ते हेडेक पण होतं त्या पेशंटचं. मग त्या हेडेकमध्ये कॉजेशन जे आहे तर तेच की त्या टोबॅकोमुळे होऊ शकतं, हीटने पण होतं, सनस्ट्रोक आहे, टोबॅको, टी आणि सेक्शुअल एक्सेसमुळे पण होऊ शकतं. त्यानंतर लोकेशन आहे. मग हेडेक कुठे होतं तर जे लेफ्ट पॅरेटल बोन वगैरे आहे तिथं होतं आणि त्याचं जे कॅरेक्टर असतं ते व्हायलंट वगैरे असतं आणि नेल पिअर्स इन टू द पॅरेटल बोन अशी फिलिंग असते. त्यानंतर काय की मॉडलिटीमध्ये मग आहे बर्च म्हणजे त्याला कशाने त्रास वगैरे होतो तर ते आहे की सेक्शुअल एक्सेसमुळे पण होऊ शकतं आणि बेटर म्हणजे त्याला कशाने बरं वाटतं तर ओपन इयरने बरं वाटतं. आता GIT मध्ये काय की थ्रोटमध्ये काय असतं त्याला म्युकस वगैरे असतो आणि त्याचं जे माउथ आहे ना तर तो ड्राय असतो वगैरे आणि रफ असतं थ्रोटमध्ये. त्याच्यानंतर काय की म्हणजे रफनेस वगैरे असते. त्यानंतर आता ॲबडोमेन आहे तर ॲबडोमेन जे येतं ते डिस्टेंडेड असतं आणि ॲबडोमेनमध्ये पेन म्हणजे क्रॅम्प्स वगैरे असतात. त्यानंतर आता डायरिया तर म्हणजे हा जो पेशंट असतो त्याला स्वीटची डिझायर वगैरे होते. त्याच्यानंतर डायरिया वगैरे होतो. त्या डायरियाचं कॉजेशन काय आहे की आफ्टर द व्हॅक्सिनेशन पण होऊ शकतो. त्यानंतर टीने कॉफीने वगैरे होतो. त्यानंतर आहे की बिफोर द स्टूल म्हणजे स्टूलच्या अगोदर स्टूल पास होण्याच्या अगोदर जे आहे ना हा जो काही पेशंट आहे त्या पेशंटच्या स्टमकमध्ये एक साऊंड प्रोड्यूस होते दॅट इज रबलिंग साऊंड असतो तो. त्यानंतर ड्युरिंग द स्टूल जे ॲक्युमुलेशन जे ते गॅसचं होतं. त्यानंतर कॅरेक्टर ऑफ द स्टूल तर स्टूल कसं असतं प्रोफ्यूज असतं. त्यानंतर त्याचं कलर येलो असतो, पेल कलरचं असतं आणि वॉटरी असतं. त्यानंतर आहे की आफ्टर द स्टूल पास केल्याच्या नंतर त्या पेशंटला खूप असं वीक वाटतं. त्यानंतर मॉडलिटीजमध्ये आहे की ॲग्रेवेशन तर मग व्हॅक्सिनेशनने टीने त्याचं ॲग्रेवेशन आहे. त्यानंतर कॉन्स्टिपेशन तर कॉन्स्टिपेशनमध्ये पण काय होतं की जे स्टूल वगैरे आहे तर ते पार्शली गोज बॅक. त्यानंतर युरिन जे येतं त्यामध्ये बर्निंग टाईप ऑफ पेन वगैरे होतं आणि त्याच्यामध्ये पॅरालिसिस जे येतं ते स्फिंक्टरचं झालेलं असतं वगैरे. त्यानंतर काय की स्किनमध्ये पण काय की फिगवॉर्ट वगैरे असतात. त्याच्यानंतर स्मॉल पॉक्स आहे, फिवर आहे आणि स्किन जी आहे तर ती अनहेल्दी दिसते वगैरे त्या पेशंटची. त्यानंतर आता मॉडलिटीमध्ये आहे की ॲग्रेवेशन. मग त्याला कशाने होतं ॲग्रेवेशन की 3 PM to 3 AM ला ॲग्रेवेशन वगैरे होतं. त्यानंतर टीने पण ॲग्रेवेशन वगैरे होतं, व्हॅक्सिनेशनने पण होतं आणि कोल्ड थिंगने पण त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं. त्यानंतर ॲमोड्युरेशन म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीने बरं वाटतं तर ओपन इयरने त्याला बरं वाटतं. त्यानंतर आहे की वॉर्म थिंगने पण बरं वाटतं आणि रबिंगने आणि प्रेशर अप्लाय केल्याने त्याला बरं वाटतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला अजून असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा ह्या चॅनलला.